थोड्या वेळानं कळलं तो घराचा रस्ता नव्हता, तो कुठला तरी भलताच रस्ता होता. मी सावध झाले. युगंधर, डावीकडे जायचंय. रस्ता चुकलाय तुझा, डावीकडे जायचंय आपल्याला. अरे थांबव ना गाडी. मी त्याला रागात विचारलं, कुठं घेऊन चाललायस? हे ऐकून त्यानं गाडीचा स्पीडच वाढवला. मी घाबरले. मला कळलं त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय. मी जोर जोरानं ओरडायला लागले तर तो घाबरला. त्याला वाटलं माणसं गोळा होतील म्हणून. वाचवा, वाचवा. त्यानं डोक्यात काहीतरी मारलं आणि मी बेशुद्ध झाले. नक्की कसली गोष्ट रस्ते ही, आणि आता कोणाला अडकवायचा प्लॅन आहे तिचा? बेशुद्ध झाल्यावर पुढं काय झालं मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही शुद्धीवर आल्यानंतर पुढे काय झालं? मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी एका फार्म हाऊस मध्ये होते. तो आला, त्याने मला खायला प्यायला घातलं. मी त्याच्यासमोर हात जोडले. त्याला म्हटलं मला सोड, विनवण्या केल्या. मला जाऊ द्या, मला माझ्या घरी जायचंय. झाली झाली. ऐक, बघ, सॉरी, मी तुला असं डोक्यावर मारायला नको होता. तुला त्रास झालेला मला नाही बघवलं जात लाली. माझं प्रेम आहे तुझ्यावर लाली. मला लग्न करायचंय तुझ्याशी. नाही शक्य ते. मग तो एकदमच चिडला. मला म्हणाला, आता तू लग्न झालंय म्हणून नाही म्हणतेस ना? तुझ्या नवऱ्याला वटणीवर आणतो मी, कायमची सोय लावतो त्याची. मग त्यानं माझ्याकडून माझ्या नवऱ्याचा नंबर घेतला. युगंधर, माझा फोन दे. काय करतोस तू? ऐक, माझा फोन दे. काय केलंस? त्याचा नंबर डिलीट केला, माझ्याकडे घेतला. तुम्हाला त्या माणसाने फोन केला होता का? नाही जज साहेब, मला कोणाचाच फोन नाही आला. हा फोन नव्हताच येणार, कारण मी माझ्या नवऱ्याचा चुकीचा नंबर त्याला दिला होता. आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं का मी चुकीचा नंबर दिलाय, त्यानं मला लय मारला. त्यानं मला खुर्चीला बांधून ठेवलं. मला चापकानं फोडून काढलं. माझ्या कानाखाली मारली. मला उपाशी ठेवलं. पाणी पण नाही दिलं प्यायला. ही एवढी नाटकं करतीये, मी काहीच रिॲक्ट नाही झालो तर हिच्यावर माझं प्रेमच नाहीये असं लोकांना वाटेल. मला काहीतरी केलं पाहिजे. त्या माणसाने तुम्हाला एवढा त्रास दिलाय? कोण होता त्यो? नाव सांगा त्याचं. त्याला धडाच शिकवतो मी. नाव सांगा, कोण होता? ऑर्डर ऑर्डर. हे बघा, कोर्टात परत परत तुम्ही तेच करताय. तुम्ही कोर्टामध्ये आहे याचं भान विसरू नका. चला कटघऱ्यामध्ये या. अहो पण बघा ना किती लागल्यावर रक्त आलंय जज साहेब. तुम्ही बोला, पुढे काय झालं? साहेब, तो रोज माझ्या खोलीत यायचा, मला धमकावायचा. मला म्हणायचा, तुझ्या नवऱ्याला तुझ्याच खुनाच्या आरोपाखाली कसं जेलमध्ये टाकतो का नाही ते बघ. त्यानं त्यासाठी लय प्रयत्न पण केले. मला धमकावून माझी साडी घेतली, मला दुसरे कपडे दिले.
माझं रक्त त्या साडीला लावलं आणि ती साडी गावात कुठेतरी नेऊन टाकली. माझी चैन घेतली. युगंधर, मला जाऊ दे घरी. माझा नवरा माझी वाट बघत असेल. मला जाऊ दे ना. त्याच्यावर माझं रक्त लावलं आणि ती पण कुठेतरी टाकून दिली. आणि माझा नवरा या सगळ्यात पुरता अडकावा म्हणून माझ्या नवऱ्याचं दुकान शोधून काढलं आणि त्याच्या गोडाऊनमध्ये भरपूर पुरावे पेरून ठेवले. एक मिनिट, तुम्ही हे सगळं झालंय हे सांगताय, हे तुम्हाला कसं माहिती? तुम्ही तर किडनॅप होता ना? तो बाहेर काय करतोय हे तुम्हाला कसं कळालं? साहेब, तो लय विक्षिप्त माणूस होता. तो जे जे काय करायचं ना बाहेर जाऊन ते सगळं मला येऊन सांगायचं. माझ्या नवऱ्याला कसं कसं अडकवतोय हे सांगताना त्याला लय मजा वाटायची. त्यामुळं त्यानं जे काय केलं, पुरावे ठेवले, ते सगळं मला येऊन सांगितलं. मग एक दिवशी येऊन सांगितलं की माझ्या नवऱ्याला अटक झाली. माझ्या नवऱ्याला अटक झाली हे ऐकून खूप घाबरले. मला वाटत होतं त्याच्या तावडीतून सुटावं, कोर्टाला अख्ख्या जगाला ओरडून सांगावं जे काय झालंय ते. मी जिवंत आहे, माझ्या नवऱ्याची काहीच चूक नाहीये. पण मला असं करता येत नव्हतं. मला डांबून ठेवलं होतं त्यानं. त्या दिवशी ह्यांच्या काळजीनं मी रात्रभर रडत होते. ही मला सोडवण्यासाठी हे सगळं करतीये की हिच्या मनात पुढे वेगळंच काहीतरी आहे? कोर्ट 15 मिनिटाचा ब्रेक घेते, त्यानंतर पुन्हा कोर्ट सुरू होईल.